आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते. मी कौस्तुभ विरकर. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. राज्यातल्या ओबीसीमध्ये असणाऱ्या काही जातींना केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत येण्यासाठी राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी गुणात्मक सुधारणा करण्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांचे निर्देश. संपूर्णपणे महिलांनी परिचालन केलेल्या पहिल्या भारतीय हज विमानाचं कोझिकोड ते सौदी अरेबियातल्या जेद्दाहपर्यंत यशस्वीरित्या उड्डाण. अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेकडे सरकलं. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा हवामान विभागाचा इशारा. आणि ISSF कनिष्ठ गट विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 15 पदकांसह भारत अव्वल स्थानी. राज्यातल्या लोधी, लिंगायत, भोयर पवार, झाडसे यांच्यासह काही इतर मागासवर्गीय जाती केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राबवत आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी काल नवी दिल्ली इथं महाराष्ट्र सदनात आयोजित वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. गेल्या 6 महिन्यात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं केलेल्या कामांची माहिती दिली. यामध्ये राज्यातल्या ओबीसीमध्ये असणाऱ्या काही जातींना केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय मागासवर्ग वित्त महामंडळानं आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1,94,810 लाभार्थ्यांना 678 कोटी 5 लाख रुपयांच्या वार्षिक कार्ययोजनेला कार्यमंजुरी दिली. विद्यापीठांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. ही वाढ वर्ष 2014-15च्या तुलनेत 2020-21 मध्ये 32.6% इतकी आहे. याच कालावधीत विद्यार्थिनींच्या संख्येत 40.4% वाढ झाली आहे, अशी माहिती अहिर यांनी दिली. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या मानांकन यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध कार्यालय कामकाज आढावा बैठकीत बोलत होते. भारतातल्या उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासकीय वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा, राज्यातल्या विद्यापीठ महाविद्यालयांची स्थिती आणि ती सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना, महाराष्ट्र राज्य अध्यापन प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, SNDT विद्यापीठ, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा, प्रवेश नियामक प्राधिकरण, भारतीय प्रशासकीय सेवा, पूर्व प्रशिक्षण केंद्र, उच्च शिक्षण संचालनालय आणि तंत्र शिक्षण कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ नियामक परिषद इत्यादी विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. संपूर्णपणे महिलांनी परिचालन केलेल्या पहिल्या भारतीय हज विमानानं काल कोझिकोड ते सौदी अरेबियातल्या जेद्दाहपर्यंत यशस्वीरित्या उड्डाण केलं. हा उल्लेखनीय पराक्रम एअर इंडिया एक्सप्रेस या आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांमुळे शक्य झाला. या प्रवासादरम्यान प्रत्येक गंभीर कामाची जबाबदारी महिलांनी घेतली. विमानात केवळ महिला प्रवासी ठेवण्याच्या भारतीय हज कमिटीच्या आवाहनाला या कर्मचाऱ्यांनी योग्य प्रतिसाद दिला. विमान क्रमांक IX 3025 मध्ये एकूण 145 महिला यात्रेकरू होत्या, ज्या त्यांच्या हज यात्रेला निघाल्या होत्या. विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी नंतर करिअरच्या विविध संधी संदर्भात राज्यात आयोजित छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचा 250वा टप्पा मुंबईत पार पडला. मुलुंड इथल्या शासकीय ITIच्या माध्यमातून काल छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. आतापर्यंत 250 शिबिरं पूर्ण झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. या शिबिरांमध्ये 3 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून तब्बल 1,30,000 विद्यार्थ्यांनी QR कोडच्या माध्यमातून नोंदणी केली आहे. या शिबिराचा सर्वाधिक लाभ ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना होत असून त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. आम्हाला कौशल्ययुक्त महाराष्ट्र आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र ही संकल्पना राज्यात पूर्णत्वाला न्यायची असल्याचं लोढा म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. समाजविघातक प्रवृत्तींना वेळेवर रोखणं राज्याच्या हिताचं असेल, असं ते यावेळी म्हणाले. निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तरी देशातली जनता आता सावध असून कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही, असं ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरचे अत्याचार, वाढती महागाई आणि बेरोजगारी याच मुद्द्यांवर भर दिला जाणार असून विकासाच्या मुद्द्यावरून राज्याची जनता मागे हटणार नाही असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि तात्काळ कारवाईची मागणी केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला गेल्या महिन्यात 9 वर्ष पूर्ण झाली. केंद्र सरकारनं राबवलेल्या उपक्रमांवर आकाशवाणी वृत्त विभागाद्वारे बातम्यांची विशेष मालिका सुरू केली जात आहे. आज आपण राष्ट्रीय क्वांटम मिशन या मोहिमेबद्दल जाणून घेऊया, ज्याचा उद्देश क्वांटम तंत्रज्ञानासाठी वैज्ञानिक औद्योगिक संशोधन आणि विकास वाढवणं आहे. क्वांटम तंत्रज्ञान हे एक वेगानं उदयाला येत असलेलं क्षेत्र आहे, ज्याद्वारे आपण संगणकीकरण, संवाद आणि संवेदनाकडे जाण्याच्या मार्गात क्रांती घडवून आणली आहे. तंत्रज्ञानामध्ये केवळ सर्व उद्योग बदलण्याची क्षमताच नाही, तर रोजगार संधी निर्माण करण्याची लक्षणीय क्षमता देखील आहे. 2023, 2024 ते 2030 आणि 2031 या कालावधीत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन आणि विकास वाढवण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय क्वांटम मिशनला यावर्षी एप्रिलमध्ये 6,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाची मान्यता देण्यात आली. हे क्वांटम मिशन भारताला जागतिक क्षेत्रात एक उसळी देणार आहे, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह हे म्हणाले होते. राष्ट्रीय क्वांटम मिशन देशातल्या तंत्रज्ञान विकास परिसंस्थेला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक पातळीवर नेऊ शकते. या मोहिमेचा दळणवळण, आरोग्य, आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्र तसंच औषध रचना आणि स्किल इंडिया आणि स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्वावलंबी भारत आणि शाश्वत विकास उद्दिष्टे यासारख्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांना यामुळे मोठी चालना मिळेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मध्यपूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेलं अतितीव्र चक्रीवादळ बिपरजॉय गेल्या 6 तासात वेगाने उत्तर दिशेकडे सरकत आहे. सद्यस्थितीला हे चक्रीवादळ गोव्यापासून 840 किलोमीटर, मुंबईपासून नैऋत्य दिशेला 870 किलोमीटरवर तर गुजरातमधल्या पोरबंदरपासून 870 किलोमीटरवर आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातच्या किनारपट्टीच्या भागात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 13 जूनपर्यंत पाऊस तसंच वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 12 ते 14 जूनपर्यंत मच्छीमारांनी अरबी समुद्रात मासेमारीला न जाण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. जर्मनीमध्ये सुहल इथं झालेल्या ISSF कनिष्ठ गट विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 6 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य अशा एकूण 15 पदकांसह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. भारतीय सुवर्णपदक विजेत्यांमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सैन्यम, पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये धनुष श्रीकांत, पुरुषांच्या 25 मीटर पिस्तूलमध्ये अमनप्रीत सिंग, 10 मीटर एअर रायफल मिश्र संघात अभिनव शॉ आणि गौतमी भानोत, गौतमी स्वाती चौधरी आणि सोनम म्हस्कर यांनी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल संघात आणि मेघना सादुल, पायल खत्री आणि सिमरनप्रीत कौर ब्रार महिलांच्या 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत मिळवलेल्या पदकांचा यात समावेश आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या महिला कनिष्ठ आशियाई हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं चीनी तैपेई संघाचा 11-0 असा पराभव केला. जळगाव जिल्ह्यातल्या मेहरुण इथं 36 एकर जागेवर अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून जिल्ह्यातल्या खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन या ठिकाणी होणार असल्याची माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भूसंपादनासाठीच्या प्रस्तावाला जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे, असं महाजन यांनी सांगितलं. 2023-24 या आर्थिक वर्षातल्या खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला CCEA अर्थात केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीनं मंजुरी दिली आहे. तूर डाळीच्या किमान आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 400 रुपयांची वाढ केली आहे. इंग्लंड इथं सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात 5 बाद 151 धावा झाल्या होत्या. आज पुढं खेळ सुरू झाला असून शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 39 षटकात 6 बाद 154 धावा झाल्या होत्या. श्रीकर भरत 5 धावांवर बाद झाला.
भारतानं गेल्या 9 वर्षात झपाट्यानं परिवर्तन पाहिलं आहे आणि आता वोट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे, असं भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भाजप दिल्ली युनिटच्या नवीन कार्यालयाची पायाभरणी करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवळ सरकारचे कार्यच नव्हे तर देशातल्या राजकारणाची संस्कृतीही बदलली असून मोदींनी अशी संस्कृती आणली आहे जिथे सामान्य घरातून आलेली कोणतीही व्यक्ती प्रधानमंत्री होऊ शकते, असं नड्डा म्हणाले. भाजप देशभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांची कार्यालय स्थापन करण्याचं काम करत आहे आणि आत्तापर्यंत 500हून अधिक पक्ष कार्यालय कार्यरत असून जवळपास 166 कार्यालयं बांधली जात असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं काल एसटी बस, कार आणि दुचाकीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्यानं बसनं कार आणि दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला. हिंगोली जिल्ह्यातल्या उगम ग्रामविकास संस्थेत काल मिरची उत्तम कृषी पद्धती या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाचा सहकार आणि पणन विभाग, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प आणि BPG फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनी विविध प्रशिक्षणातून नवीन तंत्रज्ञान आणि माहिती जाणून घेऊन त्याचा वापर शेतीत करावा, तरच शेती समृद्ध होईल. मिरची ही मानवाची दररोजची गरज असून मिरचीची लागवड शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असं जिल्हाधिकारी म्हणाले. कोल्हापूरच्या जनतेच्या मनातल्या भावना या कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून वृत्ती प्रवृत्तीच्या विरोधात होत्या, असं हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे. औरंगजेबाच्या उदात्तीकरणाविरोधात कोल्हापुरातली जनता रस्त्यावर उतरली होती. त्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. कोल्हापुरात घडलेल्या गोंधळाचं आपण समर्थन करत नाही, मात्र सध्या राजकीय हेतूनं वातावरण बिघडवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अझीज अल सौद यांच्याशी फोनवरून संवाद साधला. द्विपक्षीय सहकार्य आणि परस्पर हिताच्या विविध बहुपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. संघर्षग्रस्त सुदानमधून भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी सौदी अरेबियानं केलेल्या सहकार्याबद्दल मोदी यांनी मोहम्मद बिन सलमान यांचे आभार मानले. तसंच हज यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. भारताच्या G20 अध्यक्षतेच्या काळात भारतानं हाती घेतलेल्या विविध उपक्रमांना मोहम्मद बिन सलमान यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला. तसंच त्यांच्या आगामी भारत भेटीबद्दल उत्सुक असल्याचंही नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सर्बिया दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यांनी काल सर्बियाची राजधानी बेलग्रेड इथं सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच यांच्याशी द्विपक्षीय व्यापारावर चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार या दशक अखेरपर्यंत सध्याच्या 320 दशलक्ष युरोजवरून 1 अब्ज युरोवर न्यायला दोन्ही नेत्यांनी मान्यता दिली. देशात संपर्क से समर्थन मोदी @9 हा कार्यक्रम सुरू असून देशामध्ये झालेले बदल, उघडलेली विकासाची दारं, पायाभूत सेवा सुविधांचा विकास आणि विकासाचा लाभ थेट सामान्यांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. देशात सकारात्मक वातावरण तयार झालं आहे, असं आमदार मनीषा चौधरी यांनी सांगितलं. प्रसार भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड आणि सांगली या जिल्ह्यांसाठी कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. 24 ते 45 वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. यासाठीची पात्रता, अर्जाचा नमुना तसंच इतर माहिती प्रसारभारती.gov.in/pb वॅकन्सीज या दुव्यावर उपलब्ध आहे. इच्छुकांना एअर न्यूज पॅनल 2022@gmail.com या ईमेलवर आयडीवर आपला अर्ज पाठवता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या ओबीसीमध्ये असणाऱ्या काही जातींना केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत येण्यासाठी राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी गुणात्मक सुधारणा करण्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांचे निर्देश. संपूर्णपणे महिलांनी परिचालन केलेल्या पहिल्या भारतीय हज विमानाचं कोझिकोड ते सौदी अरेबियातल्या जेद्दाहपर्यंत यशस्वीरित्या उड्डाण. अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेकडे सरकलं. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा हवामान विभागाचा इशारा. आणि ISSF कनिष्ठ गट विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 15 पदकांसह भारत अव्वल स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.